जय भीम। आज मी तुमच्या समोर एका अशा क्रांतीबद्दल बोलणार आहे जिने नाशिकच्या गोदावरीच्या काठावर माणुसकीच्या शत्रूंचा मुखवटा फाडला। 2 मार्च 1930 रोजी झालेला हा काळाराम मंदिर सत्याग्रह केवळ भक्तीचा लढा नव्हता, तर आम्हाला भिक्षा नको तर हक्क हवा या गर्जनेचा हुंकार होता। त्या काळी काही गलिच्छ मानसिकतेच्या लोकांनी देवाला कुलूप लावले। त्यांना वाटले की मंदिर बंद केल्याने या लोकांचे हक्कही संपतील, पण त्यांना हे माहित नव्हते की समोर उभा असलेला माझा भीमराव हा दगडातला देव शोधायला आला नव्हता, तर तुमच्या मनातली जी मेलेली माणुसकी आहे ती जिवंत करायला आलेला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितले की आम्हाला दगडातला देव हवा आहे, म्हणून आम्ही मंदिरात जात नाहीये, तर आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आम्हालाही मानवी हक्क आहे आणि तेच सिद्ध करण्यासाठी आम्हाला या मंदिरात प्रवेश हवा आहे। जातीवाद्यांनो ऐका, तुम्ही रामाला मंदिरात कोंडून ठेवले असेल, पण त्याच मंदिराच्या दारासमोर माझ्या बाबासाहेबांनी म्हटले, जर तुमचा राम सर्वांचा आहे तर त्याची मुले अशी बाहेर का? तुमच्यासाठी धर्म केवळ विषमता असेल, पण आमच्यासाठी धर्म हा माणुसकी आहे। काळाराम मंदिरच्या सत्याग्रहाने आम्हाला शिकवले की गुलामगिरीच्या शृंखला तुम्हाला तोडायच्या असेल तर सर्वात आधी स्वतःला गुलाम मानणे बंद करा। आज केवळ आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात नाही, तर जिथे जिथे न्याय आहे तिथे तिथे संविधानाच्या मदतीने शिरकाव केलेला आहे। जय भीम, जय संविधान, जय भारत।